मला एक सांगा, पाठीमागं आपण शिवसेना पक्षामध्ये कशासाठी प्रवेश केला होता? नाही, कारखाना व्हावा म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे प्रवेश केला की बाबा, परंतु तो कालावधी, त्या कालावधीमध्ये मंत्री बदलले, उईके साहेब आले, आदरणीय शरददादा आम्हाला त्यांच्यापर्यंत घेऊन गेले. ते म्हणले आपण निर्णय घेऊ, अशा पद्धतीचं सगळी चर्चा झाली. मग त्यानंतर पुढे सरकार गेलं, मग शरददादा पडले. त्यानंतर आदरणीय माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी प्रयत्न केले की बा हा कारखाना झाला पाहिजे, म्हणून सातत्याने त्यांनी पत्रव्यवहार केला. म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला, आदिवासी सचिवांकडे केला, यांच्याकडे. मग ती मिटिंग लागली 22 जानेवारी 2021ला नाशिक या ठिकाणी मिटिंग झाली. मिटिंग झाल्यानंतर त्यांनी तत्त्वतः मान्य केलं किंवा आम्ही एवढं रक्कम जी काही तज्ञ समितीनं सुचवली त्या पद्धतीनं आम्ही मदत करू. पण त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी झाल्या, काही पॉलिटिकली अडचणी झाल्या आणि तो प्रकल्प आतापर्यंत लांबत राहिला. पॉलिटिकल काय अडचणी झाल्या? नाही, आता सगळ्याच गोष्टी ओपनली सांगण्यापेक्षा बाबा त्या पण शेतकऱ्यांना समजलं पाहिजे, ज्या शेतकऱ्यांनी तुमच्या नाही, त्या मिटिंगला शरददादा सोनवणे आणि शिवाजीदादा आढळराव पाटील हे उपस्थित होते, परंतु या तालुक्याचे आमदार म्हणजे अतुल शेठ बेनके हे त्या मिटिंगला नव्हते. आपल्या विभागाचे खासदार आदरणीय अमोल कोले त्या मिटिंगला उपस्थित नव्हते आणि वळसे पाटील साहेब त्या मिटिंगला उपस्थित नव्हते. दिलीप मोहिते खेडचे आमदार ही त्या मिटिंगला उपस्थित नव्हते आणि म्हणून कदाचित स्टँडिंग आमदार, स्टँडिंग खासदार यांची उपस्थिती त्या ठिकाणी असायला हवी होती किंवा त्यामुळं नाही म्हणण्यापेक्षा अधिकारी वर्गाला कदाचित सांगितलं गेलं असेल कुठून तरी किंवा काय घडलं असेल, त्यांनी सांगितलं की बाबा याच्यावर पुन्हा आपल्याला सगळ्यांच्या सभेत मिटिंग घेऊन हा प्रश्न सोडवावा लागेल. आणि म्हणून मग आम्ही शेवटी या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा हा कारखाना म्हणजे हे विद्यमान आमदार खासदारला न बोलवल्यामुळं ही मीटिंग बारगळली की जो येणारे पैसे होते. बारगळले म्हणण्यापेक्षा निर्णय झालेलाच आहे, त्याच प्रमाणे पुढे त्याची वाटचाल झालेली. बारगळला असं म्हणता येणार नाही, परंतु त्या मिटिंगला सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, कारण हा प्रश्न एका तालुक्याचा नाही, हा जिल्ह्याच्या पातळीवरचा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये कदाचित जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ असतील की ते नाराज झाले का? तुम्ही त्यांना मिटिंगला न बोलवल्यामुळे ते नाराज झाले असं म्हणायचं? नाही, आम्ही बोलायचा प्रश्नच नव्हता, शासनानेच ते मिटिंग कॉल केलेली होती ना. पॉलिटिकली इश्यू तुम्ही म्हणताय तो नेमका कोणता? शासनाने ज्या वेळेला ती मिटिंग बोलवली ना, तर शासनाने यांना कळवायला हवं होतं, पण नाही कळवलं, त्यामुळे त्यांनी खोडा घातला. कदाचित खोडा म्हणण्यापेक्षा असं खोडा म्हणता येणार नाही, परंतु मग शासनाची चूक लक्षात आली की बाबा यांना बोलवलं नाही. समजा नाही बोलवलं म्हणून त्यांनी ते मंजूर केलं नाही असं म्हणायचं तुम्हाला? नाही, मंजूर झालेलंच आहे ना. मंजूर केलं नाही असं कसं म्हणता येईल? मंजूर झालेलंच आहे, परंतु मग त्याच्यावर पुन्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीने शासनानेच भूमिका बदलली आणि शासनाच्या माध्यमातून मग ती पुढे परवाची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये एकदा आता वळसे पाटील साहेबांनी सांगितल्यानंतर अजयदादा नाकारू शकत नाहीत पालकमंत्री म्हणून, आणि अजयदादा जरी नसेल तरी वळसे पाटील साहेब CM कडे स्वतः येऊ शकतात की बाबा याच्यात काय अडचण आहे ते दूर करा, हा कारखाना. म्हणून हा सगळा प्रकार त्यावेळेला झाला होता. मूळ मुद्दा याच्यामध्ये बाबा राजकारण किंवा असा भाग म्हणण्यापेक्षा थोडंसं विश्वासात एकमेकाला घेऊन जे पुढे जायला पाहिजे ते घडलं गेलं ना. मग आता तुम्ही घेताय का सगळ्यांना विश्वासात? हा प्रश्नच नाही ना. आम्ही सगळे आता जी मिटिंग झाली त्यावेळी शिवाजीदादा आढळराव पाटील होते का किंवा शरददादा सोनवणे होते का? नाही, नव्हते. मग काय केलं? आताच्या मिटिंगला नव्हते. हा आमचा पार्टच नाही ना, संस्थेचा पार्ट याच्यात आहे. हे परत रुसणार नाही, मूळ मुद्दा असं आहे, शासनाने कोणाला बोलावून कोणाला बोलवू नये हा आमचा मुद्दा कुठे आहे. संस्थेचा याच्याशी काय पार्ट? अंतर्गत राजकारणापायी संस्थेला तोटा होते हा असं म्हणलं तरी हरकत नाही, तुम्ही म्हणताय तसं, परंतु हा मुद्दा आमच्याशी निगडीत नाही ना. मिटिंग बोलवल्यानंतर कोणाला बोलवायचं हे शासन ठरवतं ना. त्या डिपार्टमेंटचे अधिकारी, मग तिथला कक्ष अधिकारी असेल, उपसचिव असेल, प्रधान सचिव असेल, MD महामंडळाचे असतील, पशुवित्त महामंडळाचे मंत्री असतील, हे सगळ्यांनी कुणाला बोलवायचं कुणाला नाही बोलवायचं हा अधिकार त्यांचा आहे ना. संस्थेचा याच्यात काहीच नाही. संस्था एक नॉर्मली प्रतिनिधी म्हणून आमची फक्त मागणी आणि आम्हाला त्याच्यावर न्याय द्यावा ही आमची मागणी. मग त्या मिटिंगसाठी उद्या त्यांनी शरददादाला बोलवलं असतं, शिवाजीदादाला बोलवलं असतं, अजून अनेक कोणी जिल्ह्यातले सेनेचे किंवा उद्या काँग्रेसचे जे काही इथला तालुका प्रमुख असेल, सत्यशील दादा असेल किंवा आपले गोलप दादा असतील,
अशोकदादा घोलप असतील तालुक्याचे अध्यक्ष, मग आंबेगाव तालुक्याचं काँग्रेसचं जे असतं, या सगळ्यांना बोलवं असतं. आमचं त्याला हरकत असायचं काय कारण नाही. आम्हाला तर सगळ्यांना, आणि याच्यामध्ये कुठल्या पक्षाचे सभासद आहेत आदिवासी भागातील आणि मग हा कारखाना असं काहीच नाही ना. अगदी सगळ्या पक्षाचे, कारण सेना असेल, अगदी कम्युनिस्ट पक्षापर्यंत ना. आता शिंगाडे तर आमचा संचालक आहे, कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेचे बरेचसे सभासद आमचे SFIचे पोरं काम करत आहेत त्यांचं. त्यामुळं असा मुद्दाच नाही ना कुठल्या पक्षाचा किंवा हा कारखाना एका पक्षाच्या अधिपत्याखाली, असं नाही. तुमचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश कधी होणार आहे? नाही, आम्ही तसं काही विचार केलेला नाही किंवा आमचा तसा शब्दही झालेला नाही. या ठिकाणी बौद्धेवढे आहेत किंवा मारुतीशीट आहे, आमचा तसा शब्दही झालेला नाही. आम्हाला फक्त कारखाना चालू करणं हे आमचं सगळ्यांचं ध्येय आहे. ज्या वेळेला कारखाना चालू होईल त्यावेळेला आम्ही तिघे भविष्य काळामध्ये कोणाबरोबर जायचं, राष्ट्रवादीबरोबर जायचं, सेनेबरोबर राहायचं, की उद्या काँग्रेसबरोबर किंवा आदिवासींचा वेगळा पक्ष काढायचा, तो निर्णय आम्ही त्यावेळेला म्हणजे वारंवार तुम्ही सारखा हा पक्ष बदल तो पक्ष बदल, याच्यामुळे कुठंतरी तुम्हाला कमी न्याय मिळतोय असं नाही वाटत तुम्हाला? नाही, आम्ही न्याय मागण्यासाठी जातो. तिथे आम्हाला न्यायच मिळत नसेल तर एका ठिकाणी बसून काय करायचं? तुम्ही अनेक वेळा पक्ष बदलता ना. आता पाठीमागं तुम्ही शिवसेनेत गेले, बरोबर. आता राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत जात आहेत, बरोबर ना. त्याच्या आधी तुम्ही कोणत्या पक्षात होते? कम्युनिस्ट पक्षामध्ये होते, राष्ट्रवादीमध्ये बी होते ना तुम्ही. बरोबर. मग आता एवढे पक्ष बदलून पण जर न्याय मिळत नसेल, आम्ही ज्या हेतूसाठी जे आम्ही ध्येय ठरवलेलं आहे आणि त्या ध्येयापर्यंत आम्हाला पोहोचण्यासाठी जर कोणी न्यायच देत नसेल तर आम्ही किती दिवस एका ठिकाणी बसायचं? मग प्रत्येक पक्षात काय येता तुम्ही? आता राष्ट्रवादीकडून न्याय नाही मिळाला, आता तुम्ही मग शिवसेनेत गेले. आज राष्ट्रवादीनी, सेना आणि काँग्रेस यांचं सरकार आहे. शेवटी सत्तेशिवाय शहाणपणा नाहीये ना. आणि सत्तेशिवाय, कारण आम्ही तसा प्रयत्न करून बघितला, मग त्याच्यामध्ये यश नाही आलं तर मग शेवटी आता यांचे पाय धरणं गरजेचंच आहे. आणि मग सत्तेशिवाय शहाणपणा नाही तर मग आता राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सेना असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आमचा प्रश्न सुटावा. कोणाच्या कोंबड्याने मग अध्यक्ष म्हणलं तसे आमचे रात उजाडावं, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. आणि म्हणून आम्ही पक्ष बदलला. काय झालंय, आता आमच्यावर सगळे आरोप करायला लागले सारखे सातत्याने. अरे पण आम्हाला जो न्याय देईल, जर समजा उद्या तुम्ही म्हणताय तसं आम्हाला न्यायच दिला नाही, आता आम्ही राष्ट्रवादी बरोबर किंवा आमदारांच्या बरोबर आहेत, सेनेच्या बरोबर आहोत, आम्ही तर तिघेही सेनेमध्ये आहोत, नाही दिला. उद्या आम्हाला असं वाटलं की बाबा हे पक्ष आपल्याला काही न्याय देत नाहीत, आम्ही वेगळा विचार करू ना. ते पण तुम्ही एवढा मोठा आदिवासी समाज आहे, जवळजवळ 40% समाज आदिवासी तालुक्यामध्ये, तुम्ही सगळे आदिवासी नेते हे एकत्र आले तर तुमचा सुद्धा आमदार होऊ शकतो. परंतु तुम्ही तुमच्यामध्येच कधी मारुतीवाळ तुमच्यावर टीका करणार, कधी तुम्ही देवराम लांडेवर टीका करणार, तुम्ही एक कधी नसतायच. नाही, म्हणून याच्या अगोदर देखील तुम्ही देवराम लांडे यांना त्या फॅक्टरीमधून, कारखान्यामधून काढून टाकलं होतं. बरोबर. मधुकर काटे यांना तुम्ही काढून टाकलं होतं. हे करून तुम्ही साध्य काय केलं? नाही, मुद्दा असा आहे की त्यांना काढण्यामागची जी भूमिका होती की जनरल बॉडीची सभा चालू असताना सगळे सभासद, कारण नियमाप्रमाणे त्या ठिकाणी आल्यानंतर काही प्रश्नावरती समज गैरसमज दूर झाले. मधु काठे आणि आदरणीय देवराम शेठ लांडे या दोघांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असा विरोध केल्यानंतर हे सभात्याग करून बाहेर निघून गेल्यानंतर सभासदांनी, आम्ही म्हणण्यापेक्षा आमच्यातल्या काही सभासदांनी असा ठराव मांडला की या दोघांना संस्थेचे सभासद रद्द करण्यात येईल. आणि तशा पद्धतीचा ठराव जनरल बॉडीने घेतल्यानंतर त्या पद्धतीनं आम्ही यांना कळवलं की आपलं सभासद रद्द करण्यात येत आहे. आणि रद्द करण्यात येत आहे त्या पद्धतीनं ज्यांची काही सभासद फी संस्थेकडे जमा होती ती बाबा घेऊन जावी म्हणून. याने साध्य काय झालं? नाही, साध्य काहीच नाही ना. साध्य म्हणण्यापेक्षा आज समजा देवराम शेठ लांडे आहेत, ती सुद्धा स्वतः तुमच्या सोबत मंत्रालयामध्ये येत आहेत, तुमच्यासाठी जीव काढतायत, ही तुमची चूक झाली असं नाही वाटत तुम्हाला? आमची चूक कशी म्हणता येईल तिथे? कोणाची चूक? सभासद जे निर्णय घेतील, उद्या मी चेअरमन आहे, उद्या सभासदांनी कुठल्याही संस्थेमध्ये चेअरमन हा एकटा निर्णय घेत नाही किंवा संचालक मंडळ सुद्धा निर्णय घेत नाही. जे सभासद असतात त्या सभासदांच्या हिताप्रमाणे किंवा संस्थेच्या हितासाठी सभासद जो निर्णय घेतात तो त्या तुम्हाला काय वाटतं, सभासदांनी जो निर्णय घेतला, जो ठराव केला का देवराम लांडे आणि आपले काठे त्यांना काढून टाकायचा, आता काय वाटतं तो निर्णय योग्य होता का? नाही, आता आजच्या परिस्थितीमध्ये तो निर्णय चुकीचा वाटत असला आम्हाला, परंतु त्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांनी घेतलेला ज्यावेळेला तो ठराव होतो, ज्याचं प्रोसिडिंग होतं, त्याची अंमलबजावणी करणं हे आमच्यावर बंधनकारक राहतं ना. आज देवराम लांडे तुमच्यासाठी जीव काढतायत, तुमच्यासोबत येत आहेत, तुम्ही त्यांना सन्मानाने परत घेणार का? आता प्रश्न तो असा आहे, देवराम लांडेच्या
एकाच्या बाबतीत तो प्रश्न असा आहे की मधु काठ्यांनी झाल्यानंतर मधु काठे साहेबांनी काय केलं की बाबा माझ्याकडून काही गैरसमजुतीमुळं त्यावेळेला मी वार्षिक सभेमध्ये जे मुद्दे मांडले किंवा ज्या मुद्द्यावर मी भांडलो त्याची चूक मला मान्य झाली आणि माझा सभासद कायम राहण्यासाठी मी मग तो दुसऱ्या वार्षिकला तो प्रश्न मिटिंगमध्ये आला. तो प्रश्न अजेंड्यावर वाचून दाखवल्यानंतर त्यांचा माफीनामा झाला. आम्ही अध्यक्ष साहेबांना आमचं सचिव मग त्यांना परत सभासद केलं तुम्ही? सभासद ठेवलं ना त्याचं. आणि याचं चेक आम्ही पाठवलं होतं, परंतु देवराम लांडे यांनी त्याचं तो चेक बँकेमध्ये काही दिला नाही. त्यामुळे त्यांची रक्कम आजही आमच्या ऑडिटमध्ये आहे, संस्थेच्या खात्यावर जमा आहे. आणि आमचं म्हणणं असं होतं की देवराम शेट्टी यांनी ते माफीनामा किंवा असं झाल्यानंतर त्याच्यातून गैरसमजुतीतून कदाचित माझ्याकडून तशा पद्धतीचं वर्तन घडलं असेल आणि तरी माझं म्हणजे मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, माझं सौदा कायम ठेवावं म्हणून. आत्ता 2 वर्ष तर काही सभा झालेलीच नाही. ज्यावेळेला अध्यक्ष आमच्याकडे लेखी स्वरूपामध्ये ते देतील त्यावेळेला मी एकटा म्हणण्यापेक्षा, संचालक मंडळ म्हणण्यापेक्षा आमचे जे जनरल बॉडी असतात, जनरल बॉडीमध्ये ज्यावेळेला तो प्रस्ताव ठेवला जाईल त्यांनी मान्य केल्यानंतर तो प्रस्ताव आम्ही DDRकडे पाठवतो, DDR त्याला मान्यता देतो. अध्यक्ष साहेब तुम्ही माफी मागायला तयार आहे का? हो, चांगल्या कामासाठी काय ते आमचं वैयक्तिक मानले का ते. म्हणजे तुम्ही चूक केली होती बरोबर. आता हिशे कसं होतं, सभासदांना वाटलं बा पुन्हा जास्ती दिवस लागले कारखाना व्हायला, शब्दाला शब्द झाला असेल. माफी मागण्यात काय, चांगल्या कामासाठी माफी काय काय आमची कधी तयारी होते. आणि ते काय आमच्या जमिनीवर भांडण नाही ना. आपण बा कारखाना का होत नाही म्हणून आरडाओरडा केला, काही सभासदांना आवडलं नसेल, तो बोलले नाही गेले, तसं काय नाही. आता आमचा उद्दिष्ट एवढा एकच आहे, आम्ही आता ठरवलं आहे की आम्ही सगळे बरोबर आहोत, तिघे चौघे बी, आणि तो कारखाना व्हावा. आणि बुवा सभासद काय आता अजून सुद्धा आम्ही अजून सभासद मी स्वतः माझ्या घरातले करणार आहे. आणि आम्हाला ते कारखाना त्याची जबाबदारी संपूर्ण काळदादावरती आहे आणि ते चांगलं काम करतात. आता आम्ही मागचे काळे करू वयाला ठरवले, मागं काय झालं का थांबलं काय झालं इकडे जायचंच नाही. आता या तालुक्याचे युवा आमदार अतुल शेटने आम्हाला सांगितलेलं आहे. अतुल शेटवरती खऱ्या अर्थानं मंत्री महोदय वळसे पाटील साहेबांनी आणि पाडवी साहेबांनी आदिवासी मंत्र्यांनी त्यांची जबाबदारी दिलेली आहे. आणि अतुल शेटने आम्हाला सांगितलं आहे का मी हिरड्याला प्रयत्न करणं आपण करूया. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे आणि आम्हाला तो कारखाना होईल. या पुढील काळामध्ये तुम्ही राजकीय आणि वैयक्तिक दृष्ट्या एकत्र राहणार? एकत्रच आहेत आम्ही आता आणि एकत्रच राहणार. समजा मग जिल्हा परिषदेला समजा काळू दादा म्हणले का मी इच्छुक आहे, मग तुम्ही माघार घेणार का? तो जर प्रश्न आहे ना. आता आमचं काय आहे बघा, नाही विचारतो ना तुम्हाला, तुम्ही आहे का इच्छुक? नाही, मुद्दा असा आहे त्यावेळची राजकीय परिस्थिती काय येईल, त्यावेळची परिस्थिती काय घडेल. आज आम्ही तिघे इच्छुक आहेत असं समजा, मारुती शेटला लढायचे, मलाही लढायचे, देवराम शेटला लढायचे. आज आम्ही सामाजिक काम करतो असं समजा. आज आम्ही याच्यामध्ये आहेत, सेनेमध्ये आहेत. उद्या देवराम शेटला सेनेने तिकीट घोषित केलं, काळू शेळके नाही, पण मग मी उद्या राष्ट्रवादी का जायचं का किंवा मारुती वाळाने BJPमध्ये जायचं का? प्रश्न असा आहे की शेवटी समाजाचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवायचे असल्यामुळं आम्ही त्या गोष्टीवरती आज विचार कोणत्या प्रकारचा केला. एक भाग. दुसरा भाग असा आहे त्याच्यामध्ये की राजकारणामध्ये कधी काय घडेल सांगता येत नाही. आता आम्ही म्हणतोय उद्या कदाचित काय करणार, उद्या OBC आला नाही, उद्या आदिवासी झालं तर काय करणार? मी म्हणतोय समजा देवराम लांडे म्हणतात का आपण सगळे विकास करूया, देवराम लांडे आताच जिल्हा परिषद तयारी करतायत, करतो ना. तुमचं काय, तुमची पण तयारी आहे का? नाही, आमची तयारी म्हणण्यापेक्षा उद्या जर समजा असं हे झालं, मग आदिवासी जनरल वॉर्ड जर झाला तर आतापर्यंत आम्ही पाहिले देवराम लांड्याबरोबर मी बऱ्याच वेळा लढलोय आणि पडलोय. त्यामुळे आता किती वेळा पडायचं, किती वेळा खर्च करायचा, त्यापेक्षा आम्ही ठरवलं देवराम लांड्याला पाठीमध्ये येऊन टाकायचा. बाबा तू करतोय, तुला जिल्हा परिषद माहिती झाली ना, 4 विकासाची कामान. आमचा या गावचा रस्ता राहिला, या वाडला जायला रस्ता नाही, इथं मोरी नाही, इथं शाळा नाही, इथं स्मशानभूमी नाही. बाबा आता तुला माहिती झालं, तुला आरडाओरडा करायचा अधिकारी घाबरत तर तूच कर ना, आम्ही तुझ्या बरोबर आहेत. कायला कुठं करत बसायचं वाढू काय वाया साहेब तुम्ही गाड्याला गेला असते काय बाद झालेलं आहे त्याचा विषय नाही. वाया साहेबांना ती नापत येते उभं राहणं, ते आमचे परिचर प्रमुख राहतील. कावळ्याचा आमचा चेअरमन राहील. आमचा अगदी म्हणजे असं पदापिदाचा विषय नाही. आम्ही अगदी मनापासून ज्या दिवशी आम्ही कुकडेश्वरावरती गेलो ना त्या दिवशी आमच्या डोक्यामध्ये फक्त हिरडा कुकडेश्वरला गेले होते त्यावेळी असे बी तुमच्यावर आरोप झाले, तुम्ही मासे खाऊन तिथं शब्द घेतला. हत्ती चाललं कुत्री भुकत आहेत, कोणी काय खाल्लं कोणी काय खावं काय खाऊ नको हा प्रश्न आहे का? खाल्लं होतं का? कुकडेश्वरला आम्ही सकाळी गेलो 8 वाजता, आमचं जेवण झालं 2 वाजता. आम्ही काय खावा याच्यावर काय कॉमेंट आहे का? हा वैयक्तिक प्रश्न आला ना. आम्ही काय खावा, आम्ही कुठं बसावा, हा आमचा प्रश्न आहे ना.
याच्यावरती टिंगल करण्यापेक्षा ना आम्हाला काय मदत करणार ती मदत करा ना. आता काळजाने काय सांगितलं तेव्हा देवराम शेठ आमच्याकडून बिनविरोध मारुती शेठला आमच्या तीन आपण आम्ही मारुती शेठला एखादी राज्यात एखादी मोठी कमिटी मागू. काम करणार आहे, हुशार आहे, शिकलेलं आहे, सुशिक्षित आहे. मारुती शेठ आमचा प्रचार प्रमुख, काळजाला आमचा सगळ्यांचा अध्यक्ष आहे. हे कुठेतरी आम्ही आता काळजाला मी कवराचा झोंबे खेळू हे लोकांना 25 वर्ष आमच्या काळजाला सांगितलं देवराम शेठ आम्ही कवराचा झोंबे खेळू. आम्ही देवराम शेठला म्हटले मी त्यांचा प्रचार प्रमुख. मारुती शेठ आमचे ते सुद्धा आमच्यात हुशार आहेत, व्यावसायिक आहे, ते मोठी एजन्सी आपली तुम्ही तर अगोदर त्यांच्यावर नाही ते टीका करत होती. आमच्यामध्ये लावून द्यायचे, लोकांना गंमत वाटायची. आता काय तुम्ही बोलायचे का? भांडलो ना साहेब आम्ही. भांडलो ना तुम्ही आम्ही. बोलायचे का? झालं ना टीका टिप्पणी भाऊ आमची ही एकमेकांची. टीका टिप्पणी करायला लावणारे काय आहे, कोणीतरी असा तर आम्ही नावा घेते नाही. मग इकडून याची बातमी ह्याला याच्या अंगावर सोडा त्याला द्या. नाही पण तुम्ही अनेक वेळा इतक्या खालच्या पातळीवर बोलले का मारुती वेळ माझी गाडी पुसायला होती. खरं आहे का ते? हे बघा संदीप भाऊ आम्ही तसं रागामध्ये एखाद्याने आम्हाला बळगलं नाही खरं आहे का ते खरं आहे का खोटे? आमची मैत्री झाले आम्हाला मागचे नाही काय नाही, ते जाऊ द्या पण खरं आहे का ते? अजिबात काय करणं आमचं काय कोणत्या PM मागचं उगाच जिल्हा नका. खोटं का बोलत होते मग? जिल्हा जिल्हा- परिषदला पीए म्हणून होतेच ना. मारुती शेठ मागणं अहो ते होते. म्हणले गाडी पुसायला होती. नाही 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 त्याच्यात आता नाही भावनेच्या भरात भावनेच्या भरात रागात कोणी काही बोलला म्हणलं असेल तरी मारुती शेठ हा माझा लाडका कार्यकर्ते आणि म्हणून आता आम्ही ठरवले काल दादा आम्हाला शिनेरे म्हणून आमच्यामध्ये कोणी जरी आता ईस घालवण्याचा प्रयत्न केला तरी काळदादाने जाहीर केल्याप्रमाणे मी उमेदवार आहे. मला काही कुठं म्हणजे असं टाकायला जायचं आणि गाड घालायला पाहिजे बिलकुल सवय नाही. काळदादा चेअरमन आहे. मारुती शेठ आमचं राज्य लेवलला काम करणार आहेत. नाही. त्याच्यामुळे इथं पदासाठी आम्ही भांडणार नाही. वायल साहेब तुमच्या मतदारसंघामध्ये दत्ता गावरे यांनी देखील जिल्हा परिषदेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली. ज्यांची माणसामध्ये ओळखच नाही ते कधी माणसातच नाही अशा माणसांची तुम्ही नावं घेऊ नका प्लीज. मी कोण आहे त्यांना ओळखत पण नाही. आता त्यांच्याच गावची लोक एस टी बंद झाली तर कोण न्यायला मी गेलतो सुकाळेडे त्या ठिकाणी आंबे तिथली एस टी बंद झाली. मला फोन आला वादळा म्हणून मी धावून गेलो. तिथं कोणी मला कार्यकर्ता त्या भागातला दिसला नाही. मला फोन आला मग त्यांना काय नाही फोन केला. उगीच तुम्ही कुणाचं तरी नाव घेऊ नका. त्यांना दिल्या घरी सुखी राहू द्या. लांडे साहेब तुमच्या गावात शिवसेना पक्षाची शाखा स्थापन झाली परंतु त्या शाखा स्थापनेच्या कार्यक्रमाला तुमच्याच गटातील बऱ्याचशा शिवसेना नेत्यांची गैरहजेरी होती. नेमकं कारण काय? त्या शिवसेना मोहीमला काळोदाला फोन नव्हता, मारुती शेठला फोन नव्हता, मला फोन नव्हता. त्यांनी तो शाखा काढल्या असेल. शाखा काढणं विद्यमान पंचायत समितीचे सदस्य कावा गागरे हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. कावाशेठ गागरकर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. ते सुद्धा आमच्या बरोबर मुंबईला येणार होते परंतु आम्हाला पावसामुळे अडचण झाल्यामुळं आम्ही चौघं पण त्या मुंबईला जाणार होतो आणि कोणी शाखा काढा कोणी काढू नको. बरं ठीक आहे त्या दिवशी तुम्ही मुंबईला गेले होते. आज इथं जुन्नर शहरामध्ये जो मेळावा झाला त्याच्यामध्ये देखील तुम्ही अनुपस्थित होती. त्याच्याबद्दल काय म्हणा? आम्हाला कोणी सांगतच नाही ना. आमचं मान्य ते आहे. उद्याला आता आम्ही वेळ आता माऊली थोडक्यात तुम्ही आता आम्हाला विचारून सांगतो. आता माऊली खंडागड तालुका प्रमुख आहेत ना. मग जिल्हा नियोजनामध्ये आमची 2 माणसं असायची. राष्ट्रवादीमधून कावदादा होते आणि काँग्रेसमधून मी होतो. मग जर माऊली खंडागड जर आता तालुका प्रमुख आहेत मग का आमच्या कावदादाला तिथे नियोजन मंडळ पाठवला, का आमच्या मारुती शेठला पाठवला? हा आमच्या अन्याय नाही. अन्याय करायचा आम्हाला मिटिंगचा फोनही नाही करायचा आणि मागं पुढे आमच्यावर टीका करायची. फक्त आम्ही टीका टिप्पणी करणं आम्ही थांबवले आणि म्हणून त्यांना माझी विनंती आहे का ज्यांनी त्यांनी पक्ष वाढवा. आम्ही शिवसेनेमध्ये 3 जण आहोत आणि तुम्हाला लयच आमची आपुलकी असेल तर उद्या माऊली खंडागडे राजीनामा देवा त्या नियोजन मंडळाचं कावदादाला आमच्या नियोजन मंडळावर पाठवा. नाही तर आमच्या मारुती शेठला तालुका प्रमुख करावा. कमिटीवर पाठवायचं असेल तर तालुका प्रमुखाचं पत्र लागतं. ते तालुका प्रमुखाने दुसऱ्याचं पत्र द्यायचं तर स्वतःच दिलं त्याला आम्ही काय करणार? परंतु लांडे साहेब तुम्ही विद्यमान जिल्हा परिषद सदस्य म्हणजे एका पदावर तुम्ही कार्यरत होता. त्याचप्रमाणे खंडागळे साहेब जे आहेत ते कार्यरत नव्हते. मग त्यांनी जिल्हा नियोजनला त्यांची शिफारस झाली तर वावगं काय? तसं 2-2 पदं घेण्यापेक्षा शिवसेने आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं असं धोरण होतं एक पदाधिकारी. मी तर असा म्हणेल पुढचं की माऊली खंडगयांनी नैतिक जबाबदारी म्हणून तालुका प्रमुखाचा राजीनामा दिला पाहिजे की आपण विधानसभेला आणि याला ठिकाणी खासदारकीला आपण त्या ठिकाणी कमी पडलो आणि म्हणून त्यांनी तालुका प्रमुखाचा राजीनामा दिला पाहिजे आणि कुणाला तरी एखाद्याला काम करणारा ती संधी दिली पाहिजे अशी माझी मागणी. हा पण तुमचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतो, तुम्ही शिवसेना पक्षामध्ये, तुम्ही राजीनामा द्यावा असं नाही वाटत माझा तुम्हाला? पोराचा प्रवेशाचा संबंध नाही. माझा मुलगा राष्ट्रवादीमध्ये लहानपणापासून वाढलाय. तो कुठल्याही पक्षाचा 4 आण्याचा सभासद नाही. तो कधी शिवसेनेच्या मिटिंगला आला नाही,
मी माझ्या अंतर्गत वादामुळं मी जरी शिवसेनेमध्ये आहे, मी निवडून आलोय. माझा मुलगा हा विद्यार्थी संघटनेचा पहिल्यापासून अतुल बेनके साहेबांसह काम करत होता. अजितदादाने त्याचं काम पाहिलं, त्याच्या गिरणी हालर वाटप पाहिला आणि त्याच्या कामाची पावती म्हणून त्याला ते पक्षाचं पद दिलं. पण आपल्या घरामध्ये जर समजा आपला मुलगा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत असेल, घरातच समजा आपलं ऐकलं जात नसेल तर शब्द मतदार मागे काय? घ्या संदीप भाऊ. परवेज ताई त्यांना पद दिलं युवकचं. अमोलचा प्रवेश करण्याचा संबंध नाही. अमोलची वय 24 वर्ष आहे. अमोल वयाच्या 18 वर्षापासून मग ते आकिबबाई इनामदार असेल, त्याचप्रमाणे अजिंक्य गोलापत या पोरांमध्ये तो खेळायचा पहिल्यापासून. तो माझ्याबरोबर कधीही शिवसेनेच्या कार्यक्रमाला आला नाही. त्याच्यामुळं परत एकदा मी दुरुस्त करून सांगतो का अमोलचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाचा कवडीचाही संबंध नाही. त्या पोरांमध्ये असल्यामुळं मग त्या पोराने मुद्दाम त्याला पद दिलं, काय केलं परमेश्वरला माहिती, हे मी सांगू शकत नाही. पण त्याचा प्रवेश झाला आणि तो राष्ट्रवादी गेला बिलकुल नाही. पाठीमागे झाल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवायला इच्छुक होता, पण त्यावेळी तुमचं तिकीट कापलं, हे खरं आहे का? तिकीट बिकीट काही कापली नाही. त्या टायमाला काळूदादा इच्छुक होते राष्ट्रवादीकडून. त्या टायमाला अनेक कार्यकर्ते इच्छुक होते. प्रत्येकजण इच्छुक हा राहतोच आणि काळूदादा इच्छुक असल्यामुळं मला सांगायचं तात्पर्य असं का त्या टायमाला सुद्धा मी काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेसमध्ये सुद्धा काय असं किरकोळ कारकोळ मतभेद हो. हे बघा, पक्ष बदलण्याचं आणि नाव ठेवण्याचं प्रत्येकाने सोडून द्यावं. कालला सुद्धा केवाडीमध्ये असं माझा प्रामाणिकमध्ये प्रत्येकाने पक्ष बदललेत. आज एवढा मोठा राज्याचा नेता आपले नारायणजी राणे साहेब, ते बघा ना शिवसेनेमधून मुख्यमंत्री झाले राज्याचे, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि आता डायरेक्ट केंद्रात मंत्री झाले भाजपमधून. म्हणजे त्यांचं ते आपण त्यांनी फायदा तरी करून घेतला, पण आपण तर कुठंच काहीच फायदा झाला नाही ना. आमचं इनाकारच बरी ना. म्हणजे ते करेल ते प्रेम आणि आम्ही करेल त्याला पुढा. आम्ही गरीबाचा भाव वाकून आपण काय काय संदीप भाऊराव, मी पण पत्रकार असे आहेत ना. आमची विनंती आहे राव, आमचा गरीबाचा पण विचार करा राव. जे मोठे करतात त्याच आम्ही करतो. कोणी पक्ष नाही बदलला. लोक आम्हाला त्याच्यावर बोलायचं नाही, कारण टीका करणे हे आम्ही सोडून दिलेले. जो आमच्यावर टीका करेल त्याचा आम्ही सत्कार करणार आहे. आणि आमच्यातलीच काय 4 पोरे आमचंच कार्यकर्ते, त्यांना कुठेतरी भडकावायचं आणि त्यांना बायडी घ्यायला लावायची, हे धंदे सोडले पाहिजे. शेवटी आमचा समाज हा अत्यंत हुशार आहे. आता पहिल्यासारखा पक्षावर आणि पैशावर राजकारण राहिलं नाही. आपण काय काम करतोय, कुठं जातोय, काय करतोय, कोणाला मदत करतोय, याच्यावर आता इथून पुढच्या भविष्यकाळातलं राजकारण आहे. म्हणून आम्ही तिघांनी आता रिवर्स चालू आहे. आम्ही मगाशी काळूदादाने सांगितल्याप्रमाणे माझ्या आमच्यात अजिबात मतभेद नाही. कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या. एक भानगड अशी झाला, आम्ही तिघजण 4 जण, भाऊसाहेब आता राष्ट्रवादीचे, आम्ही 3 जण शिवसेनेचे. आम्ही एकत्र असल्यामुळे ज्यांची काय छोट्या मोठ्यांची दुकानं बंद झालेत ना, व याचं याला त्याला सांग, भाऊचं मला सांग, माझं काळूदाला सांग, काळूदाचं मारुती शेठला सांग, ही दुकानं जी बंद झालेत ना, त्याच्यामुळे हा चावरा झाला आहे. पण काय नाही, आम्हाला विश्वास आहे समाज जागेवर आहे, काम जागेवर आहे. आणि इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये काळूदादांना सांगितल्याप्रमाणे आमच्या डोक्यामध्ये राजकारणही राहील. हिरडा कारखाना जो आमचा करेल त्यांच्या पाठीशी आम्ही ठरवलं. उगीच आत्तापर्यंत झालं कसं, याला गाड्या लावा, त्याला गाड्या लावा, गाड्या लावायचे धंदे सोडून द्यायचे. ज्यांना काम केलं त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. आता आपण आवणीची भात लावलं, शेती केली, चांगलं भात येईल. नुसता 10 रुपये इड्यावाडीत बसलो तर कायला भात येईल, तसं राजकारणामध्ये. आणि म्हणून अतुल शेठने आम्हाला शब्द दिलाय. अतुल शेठने एवढा विश्वासाने शब्द दिलाय आणि आम्हाला अभिमान वाटला. वळसे पाटील नामदार शिनेर म्हणले अतुल शेठ बॉस, काय म्हणले मारुती शेठ, 2 मंत्री म्हणले अतुल शेठ तुमचा बॉस, अतुल शेठ तुमचा कारखाना करणार. याच्यापेक्षा मोठं काय होईल तो जर तरचा प्रश्न आहे. परंतु 2 कॅबिनेट मंत्र्यांनी, सिनियर नेत्यांनी आमच्या बैठकीमध्ये अतुल शेठला सांगितलं की अतुल शेठ तुमचा बॉस. आम्ही 4घंही त्या ठिकाणी होतो. आता कालला सुद्धा आम्ही तिकडे 4 जण चालू होतो. पाऊस आला, मुंबई बंद झाली, घाटामधून जाताना आला, आम्ही फिरून आलो. आता परत आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये जाणार आहे. आम्ही प्रयत्न करू, आम्हाला याने हातभार लावो, उगाच टीका टिप्पणी करू नको, अशा प्रकारची माझी सर्व तालुक्यातील नेते मंडळींना विनंती आहे. कारण प्रत्येकाने पक्ष बदललेत. पक्ष बदलला नाही आता एकही माणूस नाही तालुक्यात. आम्हाला त्या खोलात जायचं नाही, कुणावर टीका करायची नाही. आमच्यावर जी खालच्या लेवलला जाऊन टीका होते, काळदानाच्या पक्ष बदललं, मारुती शेठनं पक्ष बदललं, देवराम शेठनं पक्ष बदललं. आता नेत्याने काय बदललं नाही का, पण आम्हाला बोलायचं नाही. बोला ना, मग नाही बोलायचं. माणसानं बोलून उगाच एकीबरोबर टीका दुखवण्यापेक्षा. आपलं काम. लांडे साहेब,
काळूदादा शेळकंदे असतील, मारुती शेठ वायाळ असतील, यांच्या हातात शिवबंधन अजूनही दिसते, परंतु तुमच्या हातात शिवबंधन नाही. नाही, मी अगोदर बांधलं होतं ना, माझं आहे ना, म्हणजे माझं नाही असं नाही, कलर गेला फक्त. माझं शिवबंधन आहे, आमच्या तिघांचं शिवबंधन आहे. म्हणजे तसं काय बुवा आम्ही शिवबंधन सोडलंय, फक्त बुवा आम्ही तिघही जण शिवसेने थोडं नाराज आहेत. आमच्या विनाकारण टीका करू नको. नेत्यांना आमची विनंती आहे की आम्ही तिघही जण अजून शिवसेनेमध्ये आहेत. खालच्या लेवलच्या पोरांनी कुठेतरी युट्यूबला फुकारचा मोबाईल घ्यायचा आणि याची घोडागाडी त्याची घोडागाडी, या घोडागाडी तरी बंद करावा. कोण घोडागाडी करते, काय करते, ज्यांची काय पात्रता नाही. मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, मी आज सदस्य आहे. काळूदादा एकदा निवडून आलते, मारुती शेठ आमदारकीची निवडणूक लढलेत. आम्ही तिन्ही माणसं तसं म्हटलं तर आम्ही कार्यकर्ते म्हणून जगतोय, आणि आमच्यावरती वडापाव खाणाऱ्या पोरांनी टीका करावं का, हे आम्हाला कितपत योग्य वाटतं. आणि म्हणून माझी विनंती आहे, कोण टीका करत ते बाबांनो, तुम्ही जेवढे टीका केले तेवढ्यांची यादी केली मी, त्यांच्या घरी जाऊन मी सत्कार करणार आहे. काळूदाला घेऊन त्यांचा सत्कार करणार सत्कार. हां, कधी? हे आता जरा पाऊस उघडू दे ना. आता आज तर मी तिकडे वादळामध्येच होतो, वादळ आलं का वादळाला फोन येतो, मी जातो डोंगरो. तुमच्या गावामध्ये देखील तुमचा विरोधी गट आहे आणि ते तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये तुमची जागा दाखवणार. आवाज संदीप भाऊ, आता पवार साहेब मोठे नेते जे तिथं पण जानकारी विरोध आहे. मोदी साहेबांच्या ते महाराष्ट्रामध्ये विरोध हा प्रत्येकाला असतो, आणि विरोधकाला सत्कार करत असतो, सन्मान करत असतो. मी अनेक वेळा माझ्या ग्रामपंचायत 2-3 वेळा ग्रामपंचायत झाल्या, मी त्या ठिकाणी एकही विरोधक राहत नाही. त्यांना फॉर्म भराय उमेदवार भेटत नाही. त्यांना माझा निरोप आहे का बाबांनो, या तुम्ही माझेच आहेत. माझ्या गावामध्ये 3 कोटीचा दवाखाना, 1 कोटीचा ग्रामपंचायत, चांगली कामं चालत, आणि जिथं माझ्यावर टीका झाली तर सभामंडप मीच बांधला आहे जिल्हा परिषदमधून. ज्या रस्त्यानं डांबरीकरण केलं तो रस्ता मीच केला जिल्हा परिषदमधून. जे माझ्यावर टीका करायला गेले त्यांनी माझ्या गावामध्ये 5 रुपये दिले नाही. माझ्यावर टीका कशाला? ज्या सभामंडपामध्ये काल सभा झाली केवाडीमध्ये, तिथं आमचा पुजारी मुंबईला गेला, ते कुलूप तोडलं. आम्ही काहीच म्हटलं नाही, असू द्या. 9 पोरं भेटली फक्त तिथं बोर्डाला. आता मला त्याच्यावर खोला जायचं नाही, परंतु तुम्ही ज्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी जो सभामंडप बांधला आहे त्याच सभामंडपामध्ये आम्हाला शिव्या द्यायच्या. ज्या गावामध्ये जायला डांबरीकरण मी केलं आहे त्याच रस्त्याने जाऊन आमची घोडागाडी करायची. तुम्ही 5 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये केवाडीमध्ये 1 रुपया दिला का सांगा ना, मग आमची टीका करा. कागद आला, माहिती अधिकार मागा, PWला मागा, कुठं अनेक ठिकाणी मागा ना. 1 रुपया माझ्या गावात फंड नाही आला, माझा कशाला घोडागाडी? शका काढू द्या, त्यांना शुभेच्छा. शेवटी मी शिवसेनेची शाखा निघाली, त्यांचं स्वागत. शेवटी मी शिवसेनेमध्ये आहे ना, माझ्या गावात शिवसेनेची शाखा निघणं म्हणजे काय चांगली गोष्ट आहे. कोण आहे अध्यक्ष? हां, शाखा प्रमुख कोण आहे? त्या अजून काय तपास नाही लागला, नावच सापडले नाही अजून त्यांना. त्यामुळे ते आता उद्या 2-3 दिवसांनी कळत. शाखा प्रमुखाचं आता कसं होतं, ते आहे ते ठीक आहे. आता आम्ही तर आमची गाडायची ते बरोबर नाही, जे आहे ते ठीक आहे. कारण आपण बातमीमध्ये पाहिली 29 माणसं होती, 29. आता ते मोबाईलमध्ये ते मुंडकी मोजा 1 2 3 4 5 बघा, ते 29च्या पुढे जर 30वा मुंडका असेल ना, तर मग मी तुम्हाला सांगेन बातमी असावी. तुमच्या विरोधात सुरुवात झाली ना, 30 का व्हायना. कायमची सुरुवात आहे. मी नेहमी सांगितलंय, मला विरोध करणं म्हणजे मी नेहमी सांगतो चांगली गोष्ट आहे. विरोध असलाच पाहिजे. ती माझी भावकीच येते का, लोक आहेत का, ते उद्या माझ्याबरोबर येतील, त्याचं काय नाही. आणि शेवटी त्यांनी सुरुवात जी केली आहे का, आमचा साहेब अजून शिवसेनेत आहे, ते पण शाखा काढली पाहिजे ना. माझा गेला कमीपणा. मी काय शिवसेनेला सोडून नये का? मी धनुष्यवरती निवडून आलोय, पडलो नाही. मी जिल्हा परिषदचा सदस्य, मी बाणावरती निवडून आलोय, मी पडलेला उमेदवार नाही. त्याच्यामुळे तसं काय नाही. लांडे साहेब, येत्या वर्षभरात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. तुमचे विरोधक गटामध्ये जोरदार मोर्चे बांधणी करतायत, तर तुमचा मास्टर प्लॅन काय? मास्टर प्लॅन मला विरोधकच नाही गाठत. समाज एकत्र करणे, कामं करणे, आणि आम्ही सगळ्या मंडळी एकत्र राहून निवडणूक आलिशान लढवणे. अजिबात टेन्शन, नो टेन्शन. निवडणुकीचं टेन्शन नाही. आता आम्ही मोकळे सध्या. कारण काळूदादांनी 20 वर्ष सतत आम्ही एकीमध्ये लढत करायलो, आणि ते काळूदादांनी आमचे जाहीरपणे कबूल केले. त्याच्यामुळे आता मला विरोधक नाही, पैलवान नाही. असतील कोणी रेवडेवरची, ते लवकरच गपतील. त्यांचा विचार करायची गरज नाही ना. धन्यवाद. चला.